कोल्हापूर शहराच्या हद्दीलगत विस्तारात असलेल्या नागरी वसाहतींच्या आणि गावांच्या सुनियोजित विकासासाठी एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल म्हणून कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाला महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियम 1966च्या कलम 40 नुसार विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा मिळावा यासाठीचा प्रस्ताव आज 8 डिसेंबर 2025 रोजी राज्य शासनाकडे सादर करण्यात आलाय। या प्रस्तावामुळे प्राधिकरणाच्या कक्षेतील 42 गावांमधील विकासाचे प्रश्न मार्गी लागणार असून कोल्हापूरच्या उपनगरांमध्ये सुनियोजित विकासाचं एक नवीन पर्व सुरू होईल असा विश्वास पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलाय। आमदार चंद्रदीप नरके यांनी लक्षवेधीद्वारे विशेष दर्जाची मागणी केली होती। यावर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा मिळावा यासाठी कार्यवाही सुरू केली आहे। प्राधिकरणाला विशेष दर्जा मिळणं हा कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला पर्याय ठरेल का असा प्रश्न उपस्थित होत असून विशेष दर्जा संदर्भात हद्दवाढीची मागणी करणाऱ्या शहरवासियांची आणि हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावांची यावर काय भूमिका असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे।